तुमच्याकडे झाली की ती सुबत्ता भगवान परमात्म्याचा विसर काढते आणि नको त्या गोष्टीकडे मार्गक्रमण करते. याचा अर्थ असा आहे, सहजच जीवन जगता जगता आमच्याकडून कळत न कळत पाप घडतात. जन्माला जीव आला ना, कुठलं तरी कृत्य त्याला करावं लागतं, कुठलं तरी कर्म त्याला करावं लागतं. कर्म करता करता कधी कधी माणूस चांगलं करायला जातो, परंतु पदरात पाप पडतो. तुम्ही केलेले सगळे पुण्याचे कर्म त्या ठिकाणी पुण्य देऊन जातील असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. कधी कधी केलेलं पुण्याचं काम सुद्धा तुमच्या त्या पुण्यामध्ये पापाचा हिस्सा बनून जातो. लक्षपूर्वक ऐका, ऐका बरं का. एका गावामध्ये मंदिराच्या बाजूला एक म्हातारे बाबा आले. बाबा अतिशय म्हातारे होते, त्यांच्या अंगावरचे जे कपडे होते मळलेले होते आणि नुसतेच कपडे मळले नव्हते तर अंगावर जखमा झाल्या होत्या. जखमा एवढ्या जखमा झाल्या होत्या, त्या जखमेमधून रक्त वाहत होतं आणि ते बाबा त्याच्यावरच्या माशा अशा हाणत होते. परेशान होते ते कशानं? त्या जखमानं. त्या जखमेतून रुधिर म्हणजे रक्त वाहत होतं, ते रक्त वाहत होतं, स्वतः माशा हाणत होते. काय करावं असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं. पण काही महिला मंदिरात आल्या, भगवंताची पूजा केली, जातानाही पाहिलं येतानाही पाहिलं. बाबा परेशान आहे, बाबाच्या सर्वांगाला जखमा झालेल्या आहेत, जखमा अशा कळत पडल्या होत्या. हात असा जर वाटला ना तर त्या जखमातून धारा यायच्या रक्तात. या येणाऱ्या महिलांच्या मनामध्ये बाबांच्या विषयी कळवळा निर्माण झाला. का हो, एवढं म्हातारा माणूस आहे, किती जखमा झाल्या, या जखमाला लावायला जर काही असतं ना तर माशा बसल्या नसत्या, किमान जखमा जर नरम पडल्या असत्या तर बाबाला आराम पडला असता. त्यातली एक जण म्हणली, का ग तूप जर लावलं तर ह्या जखमा नरम पडतील मला असं वाटतं. त्यांचा विचार. एक म्हणली, बाई माझ्या घरात आहे मग थोडं तूप आणू का? तिने एका बाटलीत भरून तूप आणलं, बाबाला दिलं, बाबाला सांगितलं, बाबा हे तूप तुमच्या अंगाला लावा. तूप तुम्ही अंगाला लावलं की ह्या जखमा जरा नरम पडतील, तुमच्या जखमेतून वाहणारं रक्त तरी किमान थांबेल, तुमच्या वेदना कमी होतील, म्हणून तेवढं तूप तुम्ही सर्व अंगाला लावा. आता त्यांनी तूप आणून दिलं. आणून दिल्याच्या नंतर बाबानं ते तूप घेतलं, जिथं जिथं जखमा होत्या त्या सगळ्या जखमांवरती ते तूप लावलं. परिणाम असा झाला, त्या जखमा नरम झाल्या. जखमा नरम झाले हे खरं आहे, पण जिथं बाबा बसलेले होते त्याच्या बाजूबाजूला जेवढ्या मुंग्या होत्या त्या मुंग्याला निमंत्रण देण्याची गरज पडली नाही. त्या तुपाच्या वासानं सगळ्याच्या सगळ्या मुंग्या बाबाच्या अंगावर. आता पहिल्यानं तरी फक्त जखमाच होत्या, आता तर भद पडली. भद कशानं पडले? त्या मुंग्या कळत असा ना तुम्हाला, हा? त्या मुंग्यांनी त्या जखमा तोडायला सुरुवात केली. आता जखमा भद झाली, त्याची भद. आता तर अजून त्रास सुरू झाला. मला सांगा, त्या महिलांनी तूप लावायला दिलं होतं बरं का, भावना पापाची होती का पुण्याची होती? बाबा करायला काय गेल्या होत्या? पुण्य. घडलं काय? करायला काय गेल्या? घडलं काय? नकळत झालं की नाही? करण्याची भावना पुण्याची होती, परंतु पदार्थ मात्र पाप पडलं, कारण बाबाच्या अंगाला मुंग्या लागल्या. थोड्या वेळानं शाळा सुटली, शाळेतले पोरं आले. रस्त्यानं तिकडे मंदिराकडे जात असताना रस्त्यावर एका ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाला होता. पोराने तिथले ऊस मोडले. पोरं ऊस खात 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 मंदिराकडे आले. आणि मंदिराकडे पोरं आल्याच्या नंतर पोरांनी ते बाबाला पाहिजे. आता पोरं चिवट्या खायचे, म्हाताऱ्याला फेकून आणायचे. पोरं ऊसात चिवट्या खायचे, म्हाताऱ्याला फेकून आणायचे. आता मला सांगा, हे चांगले काम आहे? म्हाताऱ्याला चिवट्या आणणं हे चांगले काम आहे ना? चिवट्या सोडा, काही काही खेटर आणले म्हाताऱ्याला, खेटर. पण हे लहान आहे, काही शाळेला आणले, ते भाग वेगळा. हा भाग वाजा करा. आता पोरं ऊस खायचे, चिवटी धरली की म्हाताऱ्याला हाणायचे. कचरू बाबा, म्हाताऱ्याच्या अंगाला चिवटी लागायची आणि चिवटी खाली पडायची. हे पोरं हे पाप आहे का पुण्य आहे? म्हाताऱ्याला चिवटी आणणं, हा? आता ऐका, चिवटी म्हाताऱ्याला हाणली की चिवटी खाली पडायची. ह्याच्या मुंग्या होत्या ना अंगावरच्या, मुंग्यानं तुपाचा आसरा सोडून दिला, मुंग्यानं चिवट्याचा आसरा धरला. मुंग्या आता चिवट्याला जाऊन लागल्या. पोरानं काय केलं? पाप. घडलं काय? पुण्य. महिलांनी काय केलं? पदरात काय पडलं? मग कळत का न कळत? पोरांनी नकळत केलं तरी सुद्धा पुण्य घडलं, महिलांनीही नकळत केलं तरी सुद्धा पाप घडलं. मग अशा अनेक पापाची भिडी जर आमच्या जीवनात जमा होत असेल, त्या पापाचं प्रायचित्त आम्हाला कुठं ना कुठं भोगायचं ना. अहो, त्या श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले. चोरी करण्याला वेगवेगळं नरक. अहो,
परस्त्री परदारागमनाला वेगळं नरक, त्या ठिकाणी कुणाचं अपहरण करण्याला, हिंसा करण्याला वेगवेगळे नरकाचे प्रकार त्या ठिकाणी सांगितले. मांसाहार करणाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नरक सांगितला. कसा नरक आहे? मांसाहार करणाऱ्याला तिथं नेल्या जातं, त्या जीवाला आडवं पाडल्या जातं, दोन यमदूत येतात आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी करवत पलीकडून एक जण धरतो, इकडून एक जण धरतो आणि त्याला तिथं कापण्याचं काम करतो. कोण? यम. कशामुळं? तुम्ही केलेल्या पापामुळं. कारण यमाचा हिशोब असा तसा नाही. दोन शिकारी केलेल्या यायला पुन्हा एक पहिली शिकार आणली आहे. खंडोबरायाच आपलं वाजवणं बरं आहे. एखादं जर असा घर उठलं तर मग आपलं कीर्तन राहील बाजूला आणि तिला मोकळी होऊ द्या महिलांनी जागा करून द्या तिला. आणि सोपं आहे का ते असं? बरोबर असं कधीच होतं बाबा. असं कधी कधी वाद्य तसं वाजलं आणि ज्या महिलेला ते अंगात यायचं आहे तिला बरोबर येतं बघ. आम्हाला तर अशी भीती वाटते व्यासपीठावर असताना. बाकीचे केस मोकळे करता होते तिथे लगे म्हणजे वा खेळून द्या तिला मोकळं. हे खरं आहे, मोकळच करून देते त्याला. आणि हे वातावरण बनलं की तिला काय माहिती राहते. खरं मुळात तर आपला या गोष्टीवर विश्वास असेल. साधू संतांनी महाराज अव्याहतपणे जीवन खर्ची घातलं भगवान परमात्म्याच्या साधनेत. कधी काही केलं स्वप्न पडलं नाही देवाचं. स्वप्न नाही पडलं. स्वप्न नामस्मरणाशिवाय घडूच शकत नाही राजा. देवाचं नाव कधी मुखात तुमच्या यायला तयार नाही. तुमच्या अंगात देव आला. देव इतका रे का पाहिजे तुमच्या घरी यायला. 8-8 दिवस आंघोळ नाही आला तांबडे काय तर म्हणजे याच्या अंगात सवारी येते. आपला तर नाही मोठ्या गोष्टीवर विश्वास कोणाचा असेल तर मी कोणावर टीका करत नाही. पण मला तरी एक म्हणायचंय. तुकोबरायला सांगितलं या सगळ्या गोष्टी काय
तुम्ही जोपर्यंत भगवंताशी तल्लीन होत नाही, तद्रूप होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी तुमची अवस्था बनत नाही. खरं आहे? आणि अवस्था कशाने बनते? तुमच्या नामानं बनू शकते अवस्था. महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज मारिती, जोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसान. यमाचा तडाखा, अजब तडाखा, यमाचा तडाखा साधा नाही महाराज. वरती गेल्याच्या नंतर प्रत्येक पापाचं प्रायचित्त आहे, प्रत्येक पापाचं भोगायचंय. तामिश्र, अंध तामिश्र, रवरव, कुंभिपाक, कृमिभोज हे पापाचे प्रकार, त्या ठिकाणी नरकाचे प्रकार आहेत. एवढे कृमिभोज म्हणजे तुम्ही जर मांसाहार करत असेल तर वर आळाया खायच्या, आळाया, कृमिभोज आळाया खायला घालतात. कोणाला? खाणारा. आता तुमच्याकडे कोणी खात नाही तो भाग वेगळा आहे. काय बोलायला हंडेच का तुम्ही? हा गावात होतं तो गोगर करून आणली गावात मालकापुरात. अहो मागं मागं या वापरतच सापडी मला. खरं आहे की नाही? बाकीची म्हणजे महाराज लोकांना काय काम आहे बरं त्याच्याकडे? आमचं ताण राहत नाही, पण ते आमच्या पुढे किनाऱ्यापासून आम्ही 2 हात दूर राहतो, ते आमच्या पुढे. आणि बाबा वनगावपूर हे कीर्तन चाललो आणि आम्हाला महाराज त्या घाटनांद्र्याच्या जवळ एक धाबा आहे. त्या धाब्यापुढे एक रोडवर आलं, आडवं झालं गाडीला. आम्हाला महाराज साईडला काढून चला आपल्याला जरा लवकर जायचं. तर ते काही बाजूलाच होईना, ते बाजूलाच होईना म्हणल्याच्या नंतर थोडी गाडी त्याच्या जवळ नेली. म्हणलं दादा जाऊ द्या ना, मला कीर्तनाला जायचं. ते म्हणजे महाराज आहे काय? म्हणलं हो महाराज कीर्तन करत असते का? म्हणलं हो दाखवा मग मला कीर्तन करू. बरोबर म्हणलं बाबा तुला कीर्तन ऐकायचं तर सत्ता आलाय तिथं कीर्तन आहे. सत्याला आपल्यासारखे लिहू देते का म्हणले लोक? ते म्हणे आता येत नाही का ते? आले नाही का इथं? महाराज मग मी त्याला हात जोडले, त्याला म्हणलं जाऊ द्या आम्हाला. ते म्हणे आम्ही लोकांचं कायच वाईट केलं बा एवढं? आमचं कोणी ऐकून घेत नाही, आमचं कोणी पाहून घेत नाही. म्हणजे सांग तुला काय सांगायचं तेवढं मी ऐकूनच घ्यायला तयार आहे. ते म्हणे महाराज बारीकातले बारीक कामं बी आम्हीच करतो, मोठ्यातले मोठे कामं बी आम्हीच करतो. आम्हाला फक्त एकच आहे, इतकी हानली की तुम्ही कोणाला बी हानत सांगा. मोठ्यात मोठं काम. बरं बारीकात बारीक तुम्ही म्हणसाल बाजारपट्टीमध्ये ती पोरगी दोरीवर चालते म्हणले महाराज, दोरीवर. हो पण त्या अशी काठी धरती दोरीवर चालते. म्हणलं बरोबर आहे. ते म्हणे ती तरी दोरीवर चालते, आपण त्या दोऱ्यावर चालतो. द्वारा कपडे शिवा. त्याला म्हणलं आता हा तुमचा खेळ पाहिला असता मी, पण आम्हाला कीर्तन आहे. ते म्हणे टाइमच लागत नाही तेवढा, पाहूनच जा. बरोबर झालं. ते खिशात आज घातला, दोऱ्याचं बंडल काढलं त्यानं. अमोल महाराजला पण हे द्वारा धरा सारखा मागे अजून मागे. अमोल महाराज अशी लांब गेले 30 फूट. धरा म्हणे तम माय हातात द्यायला इकडून. म्हणलं आता का गाडीवर चढून नाचत जातो गोळ्या, मला याची चिंता. म्हणजे वळा अजून कॅट घरात काय धरला मिनिट खाली. हा गाडी त्याच्याबरोबर म्हणून हे जे सगळ्या गोष्टी तुम्ही करता हे पापाचरण आहे. हे आचरण पापाकडे घेऊन जाणार आहे. मांसाहार हा पापाचरण आहे. खरं तर मांसाहार पूर्ण आहे. मांसाहाराचे प्रकार सांगितले. कुणी करायचा? ज्याला 2 सुळे, जे प्राणी जिभेनं पाणी पितात आणि ज्याचा जन्म झाल्या झाल्या 2 दिवस डोळे उघडत नाही, अशा प्राण्यांकरता मांसाहार. एक लक्षात ठेवा, आपण त्यांच्या अन्नावरती अतिक्रमण केलं ते त्यांची मर्यादा सोडून पुढे आले. वाघ कितीही दिवस उपाशी राहिला, वाघ कधीच गवत खाणार नाही. गाय महिनाभर जरी उपाशी राहिली, गाईला गवताची काळी जरी नाही मिळाली, तिच्या समोर जर तुम्ही मांस घेऊन टाकलं तर गाय हुंगणार सुद्धा नाही. पण माणसा देखत एखाद्या वाहनाच्या धडकानं बकडू मरू द्या, बकडूच गेलं समजा. अतिक्रमण कोण केलं? आपण. खायला पाहिजे का ती खाण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर ते आपल्या आहारातलं भोजनच नाही राहिलं. भोजनाचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, रजोगुणी आणि तमोगुणी. ते तमोगुणी भक्षक आहे.
जे माणसं मांसाहार करतात ते रागीट असतात, रागीट असतात. जे माणसं त्या ठिकाणी दारू पितात ते माणसं सुद्धा भयानक रागीट असतात. बरेच त्या ठिकाणी घडणारे अवघड कृत्य जर कशाने घडत असेल तर पिणाऱ्या माणसाचे. नंतर त्याची उतरल्याच्या नंतर त्याला भान येतं की आपण हे काय करून बसलो. परंतु जोपर्यंत त्याच्याकडून ते घडत होतं तोपर्यंत त्याच्या बुद्धीवरती पगडा होता त्या गोष्टीचा, त्या धर्माचा. आणि एक लक्षात ठेवा, अन्नाचा परिणाम शरीरावर होतो. जैसे खावे अन्न वैसा बनेगा मन, जैसे पिओगे पाणी वैसी बनेगी वाणी. म्हणून लक्षात ठेवा, पाणी पिताना सुद्धा त्या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीचे केलं पाहिजे. शास्त्र आहे महाराज प्रत्येक गोष्टीला, या शास्त्राचं आचरण आपण करायला पाहिजे. म्हणून कळत न कळत आपल्याकडून त्या ठिकाणी पाप घडतात. मांसाहार करू नये माणसानं. खानदेशमध्ये कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच्या नंतर पंक्तीला बसलो. ज्या घरात पंगत होती सगळं घर माळकरी होतं, सगळं घर माळकरी घर असल्यामुळं बाबा विषय असा झाला की घराचा परिचय करून दिला त्या मालकानं. म्हटले बाबा 3 मुलं आहे मला, 3ही सुना माळकरी आहे. मला जेवढे नातू पंतू हे सगळे माळकरी आहेत. आणि सगळे माळकरी असल्यामुळे घरातलं वातावरण चांगलं आहे. पण भानगड येत आहे, त्या 3 पोरातले एक पोरग माळ घालत नाही. म्हणलं कोणतं? म्हणे मधलं पोरग. म्हणलं कसं काय? त्यामुळे मला भरपूर समजवलं त्याला. जण सप्त्याला नेऊन पाहिलं, पंढरपूरला नेऊन पाहिलं, इकडे तिकडे भरपूर फिरवलं, पण ती माळ घालायला तयारच नाही. मग त्यांना म्हणलं आता जेवायला आमच्यासोबत बसवा. त्यांना आमच्या पंक्तीला बसलं ते. बसल्याच्या नंतर त्यालाही घराचा परिचय असाच करून दिला. म्हणजे महाराज घरात सगळं घर सात्विक आहे आमचं. आमची आई वडील लहानपणापासून सगळ्या भावायला माळ आहे आम्हाला. आमच्या बाय काय माळकरी. म्हणलं तुम्ही येऊ? ते म्हणे मी नाही म्हणे. म्हणलं तुमच्या गळ्यात कशी काय करी? ते म्हणे मला पाहुणे घरात होईल. म्हणलं कसं काय? ते म्हणे मग घरी पाहुणे आले, पाहुणे आईने यावर काय करा स्वतः साहेब. म्हणलं खरे त्या पाहुण्याला तेच खायला आहे, दुसरं काही नाही. म्हणजे काय खाऊ घाला महाराज मग पाहुणे ऐन टायमावर आलं. अरे म्हणलं एकापेक्षा चांगले स्वयंपाक आहे. म्हणजे काय करायचं? अरे म्हणलं पुरणपोळी. ते म्हणजे महाराज 1000 पुरणपोळी मी एक मिळाली बरोबर. म्हणे खरं तर ते शब्द या गादीवरून उच्चारण्यासारखे मी परंतु तुम्हाला सांगतो, हे तुम्ही करताय ते पापाचरण. हे मला सांगायचे हे पापाचरण. मग एवढे सगळे पाप महाराज आमच्याकडून तर आतापर्यंत काहीच वेळेला कळत न कळत असे पाप असंख्य घडले असतील. आणि तुम्ही तर नरकाचे वर्णन करून सांगितलं की एवढ्या ठिकाणी नरकात आम्हाला त्या ठिकाणी भोगायचंय. याला एखादं साधन नाही का की ते एकाच वेळेला घेऊन निघेल? बरोबर सांगितलं साधन आहे ना राजा, सोपं आहे. कुठं आहे? पंढरपूरला.
ते हे असे पंढरी. पंढरपुरामध्ये आहे ना, सगळे पाप धुवून टाकण्याचं एकमेव साधन आहे. पांडुरंगापर्यंत जा, सगळ्या पापावरती पांघरण घाले. तिथं गेल्याच्या नंतर होईल का महाराज? होईल ना. तुम्ही केलेले असंख्य पाप, मग याचा अर्थ असा नाही तुम्ही पाप करायचे आणि पंढरपूरला जायचं, पाप करायचे आणि पंढरपूरला जायचं. रिकामा नाही तो इतक्या वेळेला धुयाला तुम्ही तेव्हा पैशाला शिक आला भाऊ ये विधी घासून. मुळात अर्थ असा आहे, कळत न कळत होणाऱ्या पापावरती त्या ठिकाणी भगवंत पांघरण घालत असतो. जाणून बुजून जर तुम्ही पापच करत असेल तर तो का रिकामा आहे? राजावर त्यानं सांगितलं मी जरी केलं तर मलाही भोगावं लागलं. हो, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले गेले ऐसे किती, किंवा ऐसे कृष्णाचे वैभव बंदीशाळी वासुदेव. बंदीशाळेमध्ये भगवान परमात्म्याचे आई वडील बंदीशाळेत असले, देवाचे मायबाप होते राजावर, सोडता नाही आले. का? कर्म श्रीराम बळवाजी केला, श्रीराम बळवाजी कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ राजाला कर्म भोगावं लागलं. कशाचं कर्म होतं? आपल्या हातून त्या ठिकाणी एक सावध म्हणून एका युवकाचा प्राण घेतला होता. बरं, नुसता जो युवक मारला, नाव काय त्याचं? श्रावण बाळ. नुसता श्रावण बाळ नाही मारला, श्रावण बाळाचे आई वडील दोघ जण. श्रावण बाळ मेल्याची वार्ता आई वडिलाला कळाल्याच्या नंतर तुझ्या रक्तानं भरलेल्या हाताने आम्ही पाणी घेणार नाही राजा, पाणी घेणार नाही. म्हणून तुझच्या हातचं पाणी आम्ही तू प्यायलाच तयार नाही राजा, इथून निघून जा. पण एक लक्षात ठेव राजा, आज आमचा पुत्र या जगात नाही, पुत्र पुत्र करून आम्ही आमचा प्राण त्यागून देणार आहे. पण तुला सुद्धा 4 होतील, 4. पण तुझ्या मृत्यू समयाला एकही तुझ्या जवळ नसेल. 4 पुत्र दशरथा अंतकाली एकही नव्हता. मरते समयाला राजा दशरथ म्हणजे जगाच्या मालकाचा बाप, त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्हाला चुकत जाणून बुजून जर करत असाल तर चुकणारच नाही, भोगावंच लागेल. आगा कर्मचे गापे उरावे, सुख दुःखी ते फळावे, ते भोगावं यासी यावे देहची एका. देह मिळाला कशा करता? देह मिळाला राजावर भोगण्याकरता. कोणतं? मागच्या जन्मात केलेलं कर्म भोगण्याकरता. म्हणून जाणून बुजून जर कर्म करत असाल, भगवंत तुमचे पाप धुवायला रिकामा आहे. पण कळत न कळत जर तुमच्याकडून घडलं असेल आणि तुम्ही भगवंताला जर शरण पारखी त्या ठिकाणी होत असेल, भगवंताचा स्वभाव आहे महाराज, जो मज होय आनंदी शरण दयाचे मी निवारी जन्म मरण. लक्षात ठेवा, तुम्ही त्याला शरण जा. देवा, कळत न कळत आमच्याकडून हे पाप घडलीच, आता त्याला इलाज नाही. तुकोबारायाने सांगितलं तुम्ही जा ना त्याच्याकडे, पण तसं नाही जाता येणार.
सदा गात जागा गात जागा प्रेम माघा विठ्ठला, त्याच्याकडे गात गात जा. बसलेले लोक म्हणतील महाराज हे झालं तुमच्या दरकार, तुम्ही केलेले पाप कळत न कळत घडले. तुम्ही गाणारे लोक हो, तुम्ही गेले तर तुम्ही गात गात असाल, आम्हाला काही येत नाही. संतांनी सांगितलं तुम्हाला जरी काही येत नसेल गाता येईल तेनेची गावे. बाकी हरी हरी तर जमत असेल ना, तेवढं म्हणाल काही हरकत आहे काही की मराला टेकली पण तोंडात हरीच खरंच नाही. एका म्हाताऱ्यांचं देवाचंच नाव चालत नव्हतं, अजिबातच चालत नव्हतं. मरायला आलं म्हातारं, मरायला आल्याच्या नंतर पोरं म्हणायला लागले म्हाताऱ्याचा जीव जर लवकर गेला तर बरं होईल, कारण म्हाताऱ्याचे हाल हो राहिले. काही जाणकार वारकरी मंडळी घरी गेले, म्हणले कळत बाबाकडून चुकून सुद्धा देवाचं नाव मुखात आलं नाही शिरसाट, काय करावं म्हणले. एक हुशार होता तो म्हणे एक काम करा, म्हाताऱ्याची बाग जिथे टाकेली त्याच्या बाजूला पोती पडेल, ती पोत टरकन फाडा. पोत टरकन फाडले म्हाताऱ्याच्या एवढं तरी म्हणाल त्याचा लय जीव म्हणे धनधान्य. अरे याला शिवा, शिवा म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे. तेवढं जरी नाव मुखात आलं तर कमीत कमी इतकं तरी पुण्य ते सगळं घेऊन जाईल म्हणे बा. एकदा नाव घेतलं म्हातारा त्याच्यात 872 होता. म्हाताऱ्यानं ते पाहिल्यावर म्हातारा म्हणतो अरे याला टाचा मरेपर्यंत नाव घ्यायची इच्छा नाही दादाराव शेठ कट्टरवादी. मग गाता येईल तेनेची गाणी ये हरी हरी म्हणावे भांगर ये. इथं सांगितलं ज्याला गाता येतं ना त्याला नक्कीच गावं, पण आपल्याकडे एक भानगडी ज्याला गाता येत नाही त्याला माईक पुढे उभं राहायचं, ते माईक सांभाळून घेत. खोटं घे, ज्याला ऐकू येत नाही ते कीर्तनात पुढे येऊन बसतो. इकडे कन्नडकडे मी कीर्तन ऐकलं बरं का बाबा, खरंच घडलेलाच प्रसंग आहे. मी त्या म्हाताऱ्याकडे तो कीर्तन करायचं, त्याला म्हणलं राव मी कीर्तन केलं पण बरं जोड मध्येच केलं. ते बाबाजी होते ना शिक्षकातलं येऊनच पाहत होते. बाकीचे म्हणजे पहिले पुढे येऊ, ज्याला दिसत नाही ना कोण आहे कशाला कोण आहे माहिती नाही का माहिती. इथं सुद्धा ज्याला गाता येत नाही त्याला माहिती, ज्याला बोलता येत नाही त्याचा पुढे पुढे करा, माईकवर पुढे पुढे यायचं. आता चर्चा जर खाली झाली ना तर बाकीचे म्हणते राहू दे आता हे एवढं सांगितलं त्याला सांगायचं सांगू. मी सांगतो ना, मी सांगतो बाकीच म्हणते कशाला मरमर करतो आणि ते का बोलणं सोपं आहे की एवढं. त्यानंतर ते काय अवघड आहे, कीर्तन बी करू शकतो पक्के. बाकीचे म्हणजे इतके नांदात नको जाऊ, एवढा इतक्या फोन करायचा प्रयत्न नको करू. पहिले हळूहळू बोलायला सुरू कर. मौतीवर राखावर जर बोलला ना तर आम्हाला अभिमान वाटत की कोणाला बोलता येतं. म्हणून ज्याला ज्या गोष्टी जमत नाही त्याच्यात पुढे येण्याचा त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न असतो. तसं ज्याला गाता येत नाही त्याने गाण्याचा प्रयत्न करू नका, पण पांडुरंगाकडे जाताना भजन करत तर जाता येतं ना, भजन करत जाता येईल. बाकीचे म्हणत असतील त्याच्या माग तर म्हणता येईल ना, त्याच्या माग म्हणायला काय हरकत आहे. विठ्ठल माझा माझा
मार्गाचे अधिकारी होते. का तुम्ही गात गात त्या ठिकाणी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. हा मार्ग सांगितला जाण्याचा, आणि हा मार्ग संताचा मार्ग आहे, हा साधूचा मार्ग आहे, हा वैदिक मार्ग आहे. संत सांगतात ना, येण्याची पंथे चालू जातात नपडे येऊन था कुठे खाई. या मार्गावर जर एका माणूस गेला, कारण ही वाट कुणाची, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, हा संताचा मार्ग आहे. या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण केलं, भगवंताला तुम्हाला द्यावाच लागेल. पण तो जर देत असेल तर भलतं सलत मागू नका. प्रेम मागा विठ्ठला. प्रेम का मागाचा महाराज? या जगामध्ये प्रेमाचा तुटवडा आहे, या जगामध्ये प्रेमाचा तुटवडा आहे. आणि एक लक्षात ठेवा, तो सुद्धा त्या ठिकाणी भुकेला आहे, पण एका गोष्टीचा. कोणत्या? थोडा प्रेमाचा भुकेला, थोडा प्रेमाचा दुष्काळ तयाला. अहो देव सुद्धा तुमच्या वाचून भुकेला आहे. कशाचा? तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. प्रेम के टंडोल प्रेम के भूखे, प्रेम के भाव से खाने लगे. सुदामजी ज्यावेळेला भगवान परमात्म्याला भेटायला गेले होते ना, तर मुष्टी त्या ठिकाणी पोहे घेऊन गेले होते. कारण देवाचा एक स्वभाव आहे, देव तसा द्यायला रिकामा नाही कोणाला. देव पहिला घेतो आणि नंतर घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवंत घेत असतो चोरमारे महाराज, मग देत असतो. एका दिवसात ही नाही घेतल्यावर कोणी पाकिट देत असते का? त्याच्यामुळे त्याला वाटलं हे फुकटच ढोकरून घेणार आहे मला, म्हणून मला म्हणून दे लईना कोण नाही घेत, तुम्ही देशाल का म्हणे. आता पुढच्या वर्षी आहे ना 7 दिवस, देऊ का करून शाळा तुम्ही? कसे 2 चौकदारे कसे 2 येते याच्या वाच्यावर रिठणी आला तर रात चौक करायचं त्याला. अहो गणपती बाप्पाचं सानिध्य तेवढं राहणार सोपं आहे का ते? अहो भगवंत त्याला उदार होतो, पण तो तुमच्याकडून काहीतरी घेतो. काय घेतो? तुमच्याकडून कमीत कमी सेवा करून घेतो. ऐका बरं का, देव ऋण ठेवत नाही. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून त्या ठिकाणी वनात गेले, प्रभू रामचंद्राची पत्नी सीताबाई चोरीला गेली. रावणानं तिचं अपहरण केलं, लंकेत घेऊन गेले. लंकेत घेऊन गेल्याच्या नंतर ऋषीमुख पर्वतावरती 5 वानर भेटले देवाला, 5 माकडं. त्याच्यामध्ये नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव आणि हनुमंत, या 5 जणांसोबत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने मैत्री केली. मैत्री केली. ज्या ऋषीमुख पर्वतावरती हा राहत होता सुग्रीव, तो तिथं का राहत होता? त्याचा भाऊ होता बाली. त्या बालीनं त्याला मारलं होतं, त्या पर्वतावरती तो जाऊन बसला होता. ते पर्वतावरच का बसला त्याला काही कारण नाही, पुढे जाऊ द्या, त्यांनी पाहायचं आपल्याला. तिथून 4 तुकड्या तयार झाल्या, 4 वानराच्या, प्रभूच्या साक्षीला. चला म्हणले, प्रभू तुमची बायको चोरीला गेली ना, तुमची बायको शोधण्यासाठी आम्ही सहकार्य करतो. तयार झाले सगळे वानर, 4 तुकड्या झाल्या आणि वानर निघले. कशाला? सीतेचा शोध घ्यायला. प्रभूला हसू आलो. देव म्हणायला लागले, एकाही वानराने सीता पाहिली, उच्ची हे का मुठ्ठी हे का गोडी हे का चपटी हे का नकटी हे, निघली म्हणजे खुशाल तिला पाहायला. बरं भेटली मी द्यायला कसं कळली सीता सापडल्या? हनुमंतराय हुशार होते, कारण बुद्धिहीन तनुजानाचे सुमिरो पवन कुमार, बुद्धीची देवता असणारे हनुमंतराय समोर आले. सांगितलं, प्रभू सीतामाई जर आम्हाला भेटल्या तर तुमची ओळख द्या ना काहीतरी. भगवंतांना अंगठी काढून दिली. आम्ही प्रभू मुद्रिका नेली मुखमाही. हनुमंतरायने अंगठी घेतली, तोंडामध्ये अंगठी टाकली ना हनुमंतराय निघाले. आता ह्या तुकड्या झाल्या वानरांच्या, या सगळ्या तुकड्या समुद्राच्या काठावर आल्या. बाबा समुद्राच्या काठावर आल्या, आणि त्या काठावर आल्याच्या नंतर यांना पलीकडे जायचं. कुठे? लंकेमध्ये. आता पलीकडे जाण्यासाठी अथांग सागर होता मध्ये. या सागराला विनंती करण्यासाठी प्रभू 3.5 दिवस बसले. सागर मानला नाही. काही काही गोष्टी अशा आहेत, जर सरळ सांगून ऐकत नसले तर
पुढचा पर्याय तुम्हाला माहिती, लातो की भूत बातोशी काहीतरी तडाख्याचीच काम. म्हणून बाण काढला प्रभून आणि त्याच्यावरती बाण लावला. त्यावेळेला समुद्र प्रकट झाला. सांगितलं, प्रभू तुमची मी एकच सेवा करू शकतो. तुमच्या सेनेमध्ये 2 असे इंजिनियर आहेत. त्यांनी जर ठरवलं तर इथून रामेश्वरापासून तर पलीकडे लंकेपर्यंत पूल तयार होऊ शकतो. म्हणले कोण? नळ आणि नीळ. नळ आणि निळाला ऋषीने दिलेला शाप आहे की तुम्ही समुद्रात टाकलेले दगड, पाण्यात टाकलेले दगड तरंगतील, पर्वत जरी टाकले तरी पाण्यावर तरंगतील. त्यांना शाप आहे ऋषीचा. का त्यांना शाप मिळाला त्याचं कारण होतं, लहान लहान होते नळ नीळ. पण लहान असताना ऋषीनं पंचायतन देव पूजले की पूजल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते निघून जायचे. पोरं यायचे, देव घराचे पाण्यात फेकून जायचे. रोज तेच, रोज त्या ऋषीनं नवीन देव आणायचे. पण हे देव फेकतं कोण वापले? पाहिलं तर हे पोरं फेकत होते. पोरं म्हणजे नळ आणि नीळ दोघं. शाप दिला ऋषीने त्यांना, तुम्ही जर पाण्यात दगड फेकले तर पाण्यात बुडणारच नाही. हा शाप आहे आमचा तुम्हाला. त्या शापाचा परिणाम प्रभूच्या कार्यामध्ये योगदान देण्याकरता झाला. आता हे दोघंचे दोघं तयार झाले. पण विषय असा होता, बाबा माकडाने दगड आणून द्यायचे नाही, हातात टाकायचे. पोरं होते का? गेले का? निघून आले का? अवघडच करेल होते. परंतु बाबा म्हणे मी का आपल्याला मी शाळात व्हायचा गेली म्हणून मी आता पोरायला मारायला चालत नाही. बाबा कोणी काही म्हणू शकतं, त्याच्यामुळं कोणाच्या पोरायला आवड घालणं सुद्धा एवढं सोपं आहे. खोली कोणी गोबे मला शादी राहिली ते देऊ बी शकते, त्याच्यात काय पाहिजे. मी पोरायचं समोर आली तुम्हाला. त्या बारकाला दगड फेकले, दगड पाण्यावर तरंगले. आता या नळ निळाकडे एकच काम, वाण्याला दगड आणायचे, नळ निळाच्या हातात द्यायचे. त्यानं डालो, त्यानं हात लावला की डालो, त्यानं हात लावला की डालो. आता या डालोवर 2 जण आणून द्यायला बाकीचे आणून द्यायला 18 पद्म होते. पद्म 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 कळतं का? पोराव कळतं का तुम्हाला पद्म? हा, 1 दशक शतक 1000 10,000 हे कळत असेल. बरं मी म्हणतो, तुम्ही म्हणा, माझ्या पुढे म्हणत चला तुम्ही. एकक पुढचं म्हणा तुम्ही. दशक, हा, शतक, 1000, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज. बस आपली उडाणी थोडं. आता मोजा. एकक, दशक, शतक, 1000, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, 10 खर्व, निखर्व, 10 निखर्व, शंख, 10 शंख. नंतर पद्माचा नंबर. एकावर किती शून्य घरी जाऊन पहा. पद्म किती शून्य आले बोलू तुम्हाला आता शिंद्याने झोपले तिच्या 18 झाले का? एकावर 18 शून्य. आणि असे 18 पद्म वाहणार होते प्रभू रामचंद्रजीच्या सोबत सहकार्याला. ते दगड आणून द्यायचे, नळण्याच्या हातात द्यायचे, नळणे टाकायचे. पहिल्या दिवशी किती लंबलाचं पूल तयार झालं, 2-4 तासाचा पूल तयार झाला. सगळे वानर वापस आले, छावणीमध्ये बसले. आणि संध्याकाळी आपल्या दोघा जणायला अभिमान झाला. या नळण मिळाला. दोघं जण बाजूला गेले, गप्पा चालले दोघायच्या. त्या हळूच्या गप्पा दोघायचं चर्चा. ते म्हणे नळा, ते म्हणे काय म्हणतो निळा. त्याची चर्चा यांची दोघायची. एकांतात चर्चा आहे ती. आता ते एकांतातल्या चर्चा काही साध्या असतात का? यांच्या तर कायम एकांतातल्या चर्चा चालू असतात. गल्लीत उभ्या राहून एक माऊली 1.5 घंटा झाली दारात उभी होती. दुसरी तिला म्हणे चालणार मध्ये. ती म्हणे मला रिकाम पण 1.5 घंटा ही पायरीवर बसेल आणि ती गल्ली तुझी. आणि ती तिला म्हणते मोरी कंपनी बसली असती. आणि 1.5 तास चर्चा चालल्या नुसत्या असं. कशी दोघांची चर्चा चालली नळा निळाची म्हणे. खरे आपण दोघं जर हे रामाच्या ह्याच्यात नसतो तर रामाचा काय दिवा लागला असता. कोण म्हणे बरं काय का. म्हणजे भगवंत कोणाचं ऋण ठेवत नाही. मला हे म्हणायचं तुम्हाला. का मागायचं देवाला हे सांगायचं. बाबा 2 जणांची चर्चा झाली. देवाला कळालं की भक्ताला अभिमान झाला. तीळ भर जरी होय अभिमान
मेरू तो समान भार देवा. देवाच्या डोक्यावर भार होतो बरं का भक्ताला झालेला अभिमान. हो एका माशानं धडक दिली, 4 कोसाचा असणारा तयार झालेला पूल अस्ताव्यस्त झाला. जशा पाण्यावर लाह्या तरंगतात का तसे दगड सगळे विखुरले गेले. गेला ना पूल एका झटक्यात गेला. कशाचा परिणाम? अभिमानाचा परिणाम. कळालं राव सगळ्याला. आणि कळाल्याच्या नंतर वानरामध्ये चर्चा झाली. पूल गेला, पूल गेला, पूल गेला. ते म्हणले पूल गेला पण बांधायला कोण होते? नळनीर. पांढऱ्या कोणाकडे होता? चला निघले वानेर नळनीराकडे. अरे सिमेंट खाल्लं का? वाळू वाढायचे आणि वाळू पैसेच खायचे होते, आम्हाला मागून घ्यायचे होते ना. याच्यात काय हलकांड्या मारत बसले. शासनाचा निधी पुरा वापरायचा त्याच्यात. चर्चा झाली. कोणी हात वरतं, कोणी पाय वरतं, कोणी कान वरतं, कोणी केस वरतं, कोणी शेपूट वरतं. चीर 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 करायला लागले सगळे. हनुमंतरायने पाहिलं अपना जात भाई है. जय श्रीराम. गौरव जात भाई है अपना. गलती हुई होंगी कुछ तो भी. दोघायला धरलं, दोघाच्या खांद्यावर हात टाकला, बाजूला आणला. इमानदारीने सांगा भानगड काय झाली? पूल कस काय गेला? खरं खरं सांगा. एवढं म्हणे नुसता मी एवढं म्हणलं त्या आपण मस्त याचं काय झालं म्हणले चुकले चुकले. तुमच्या भविष्यावर नाही देऊ. तुम्हाला निमित्त बनवलं त्यानं. कारण निमित्ताचा धनी त्याला असे प्राणी. पण तुका म्हणे म्हणूनही व्यर्थ गेला. तू स्वतःला सांगायला लागला मी करतो, तू काहीच नाही करत. बऱ्याच जणांना असंच वाटतं की हे पोराचा संसार मी म्हणून चालू आहे. हा तू जाय त्यापेक्षा चांगला करते ते. फक्त तू घ्यायला पाहिजे. तूच अडचण व्हायची आहे. तशी हे दोघं जण म्हणे आम्ही म्हणून येतो खरं. हनुमंतराय म्हणे चुकले. करून घेणारा तोच असतो. तुम्हाला निमित्त त्यानं बनवलं. अरे तुम्हाला हिरो करायचंय त्याला तुम्हाला हिरो बनवायचं असतं म्हणून तो तुम्हाला शाप मिळाला ऋषीचा. चला म्हणले एक काम करा. या 2 दगडाला आधार देण्याकरता दगड चिटकावे याच्याकरता एक काम करा. एकानं रा लिहा आणि दुसऱ्यानं म लिहा. आप्पा रा आणि म लिहायला सुरुवात केली. पांगलेले दगड सुद्धा जोडायला लागले. जॉईंट तयार झाला. असे जॉईंट बसले. हे फेविकॉल का जोड आहे. कधीच त्या ठिकाणी तुटणार नाही असा 2 राम नामाचा जॉईंट तयार झाला. पूल बनला. पण पूल बनला असा छोटा छोटा. एवढ्या याच्यावरून 18 पद्म वानर जाणार कशी बाबा? प्रभू रामचंद्राने युक्ती केली. प्रभू रामचंद्राला माहिती होतं जलचर प्राणी माझ्या दर्शनाची आस करून बसलेले आहे. प्रभू त्या रस्त्यानं चालत चालत गेले. जलचर प्राणी अशाने इकडून मगरा आहे, इकडून माशा आहे, कासव आहे. असा भला मोठा मंडप आहे. एवढा पूल तयार झाला. तेल्या करायला थोडं शांत बसवा. असा भला मोठा पूर तयार झाला. 18 पद्म वानर पलीकडे गेले. रावणासोबत युद्ध झालं. रावणासोबत युद्ध झाल्याच्या नंतर रावण मारला. सीतामाईला त्या ठिकाणी घेतलं. अग्नीच्या साक्षीने प्रभूने सीतेचा साथ त्या ठिकाणी स्वीकार केला. विभीषणाला लंका देऊन टाकली. त्याचा राज्याभिषेक झाला. रावणाची उत्तर केली आटकली. प्रभू विमानात बसले आणि विमानात बसून सगळेचे सगळे वानर घेऊन अयोध्येला आले. प्रभू अयोध्येत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी अयोध्या सजली होती. अयोध्येचे राजे प्रभू होणार होते. माझा रामचंद्र राजा तिथे झाला. आता प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे झाले. हे तर आपण मागच्या वर्षी पाहिलं. प्रभू रामचंद्र पहिल्यांदा त्या ठिकाणी मंदिरात विराजमान झाले. त्याच्या अगोदर कुठेतरी छोट्या घरात प्रभू राहत होते. हल्ली कोणाची कृपा आहे? धर्म सांभाळणाऱ्याची कृपा आहे. आम्ही काही कोणाचं उत्तर घेतलेलं नाही. पण ज्यानं काम केलेलं असेल त्याचं नाव घेतलंच पाहिजे माणसानं. जर कदाचित असे राजे धर्मनिष्ठ राजे तिथे बसले नसते तर हे कार्य पूर्ण होतील गेलं नसतं. 500 वर्षाची प्रतीक्षा होती ती संपली आणि प्रभू विराजमान झाले. तत्कालीन रामराज्य 14 वर्ष लांबलं. प्रभूनं पाहिलं 14 वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेनं मला सहकार्य केले. त्यांचं मी ऋणी आहे. त्यावेळेला देऊ शकत नव्हतो कारण वनवासी होतो. आता राजा झालो. आता प्रत्येकाला सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचं, काय मागायचं ते मागा. प्रभूनं प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली. बाबा सगळ्याला सगळं दिलं. पण ज्या वालीचा वध प्रभूने केला होता त्या वालीचा अंगद उभा राहिला ना. अंगदाने विचारलं प्रभू मला देसाल का? म्हणले हो. म्हणले काय देसाल? म्हणजे तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. आता का प्रभू द्यायला तयार आहे? हे केलेल्या कृत्याचं ऋण देवाच्या डोक्यावर आहे म्हणून तुम्ही भागीदार मागण्याची. अंगणाला दिलं, वानराला दिलं, सगळ्या सेनेला 18 पद्म वानराला प्रभूने जे ज्याला जे लागतं ते दिलं. कारण जे जे इच्छी प्राणी ते पूर्वी चक्रपाणी देवाचा स्वभाव आहे. भगवंत द्यायला तयार झाला. पण ज्याला जे जे लागत होतं ते मागितलं. अंगदाची मागणी वेगळी होती. दादाराव शेठ अंगदानं मागितलं माझ्या बापाचा वध प्रभू तुम्ही केला. माझ्या बापातून तुमचं वैर काय होतं? काही भांडण होतं? तुमचं प्रत्यक्ष काही वाद होता? काही बांधारा होता? तुमच्या काही घेण्या देण्यात माझा बाप होता? तरी सुद्धा तुम्ही माझ्या बापाला मारलं. मग देवा ऐका, तुम्ही जर माझ्या बापाला निरापराध मारला असेल
तर मी तुम्हाला सांगतो ऐका, तुमचं सुद्धा मरण माझ्या हाताने झालं पाहिजे. ही मागणी मला त्या ठिकाणी पूर्ण करा. ऐक पोराव खाली करा, खाली खाली करा. म्हणले प्रभू तुम्ही माझ्या वडिलाला निरपराध जर मारला असेल तर आता माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या हाताने मरण त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. प्रभूने सांगितलं हा जो माझा जन्म आहे हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. मी मर्यादेत आहे, कारण मला माझ्या रेषेच्या बाहेर जाता येणार नाही. बोलिले वाल्मिक ऐसे वाल्मिकानं जे जे लिहिले ते तसं मला वागावं लागेल. ह्या मर्यादेत मी आहे. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुरी दाविने नामा म्हणे. सांगितलं या जन्मात तुमची मागणी मी पूर्ण करू शकत नाही, पण लक्षपूर्वक आहे का पुढच्या जन्मामध्ये मी द्वापारात त्या ठिकाणी मी कृष्ण अवतार धारण करीन, तुझ्या हाताने मरण स्वीकारेल. द्वापारामध्ये अंगद पुत्र त्या ठिकाणी कोण झाला? व्याध झाला, शिकारी बनला, आणि त्या शिकाऱ्याच्या हाताने प्रभू श्रीकृष्णाचं मरण त्या ठिकाणी दाखवलं. देवानं पूर्ण केली इच्छा. इथं सांगितलं तुकोबरायानं देवाकडे मागायचं, पण काय मागायचं? प्रेम मागा विठ्ठला. जगामध्ये सगळं आहे, जगात प्रेम भेटत नाही. कारण तुम्हाला सांगतो प्रेमाचा प्रत्येक माणूस भुकेला आहे, माणूस प्रेमापासून वंचित आहे, म्हणून मागणी प्रेमाची केली. का प्रेम मागितल्याच्या नंतर सुख मिळेल का? मिळेल ना. मग तुम्ही सांगतात की त्या मूर्तीकडे सगळं आहे. महाराज त्याच्याकडे सगळं आहे, तुम्हाला सगळं सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर जेनी म्हणे सारंगर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. अवघ्या सुखाचीच राशी कुंडलिकाशी उडली. अहो त्याच्याकडे सुखाच्या राशी भरलेल्या, पण त्याच्याकडे तुम्हाला गात जावं लागेल. कसं? विठोबा रखुबा भरपूर झालं. कीर्तन आपण पुढेही ऐकू शकतो, काही नाही. सगळेच प्रेमाची मंडळी, सगळी जवळची मंडळी. थोडंसं विनोदी स्वभाव असल्यामुळे थोडं काही विनोद झाला असेल, कोणाला शब्द लागले असतील, तुम्हाला ते राग नाही आला ना? हा काही नाही ना, मला बी तर काही करू शकत नाही म्हणतो मी आपल्याला. हा ताटकोर आले होते माझ्याकडे, मी त्याचं घेईल मी लागून त्याला शांत बी करताय तुम्हाला. खवाळणीचं पाणी देता येतं, मग शांत करता येत नाही का? नुसतं घरी जाऊन बैल सांगणे, मग तिथली शांतता कुठंच होत नाही. एकदा माणूस ऐकला का फक्त बैलचे पुढे उभा करायला, मी कुठं काय म्हणणार तुला येण्यावर कोण करेल तू? कोणाचे कुठं पिण्या कुठं टाकणं पडते आम्हाला कल्पना आहे त्या गोष्टीची. म्हणून बोलता बोलता आपला वेळ 10 मिनिटाचा शिल्लक आहे. त्या 10 मिनिटांमध्ये उद्याचं नियोजन करायचं. लक्षपूर्वक आहे का बरं का? ज्याला ज्याला काही दान करायचं असेल पुढच्या वर्षीच्या सप्ताहासाठी, तुम्ही सगळ्यांनी होकार दिला की पुढच्या वर्षी सप्ताह झाला पाहिजे, परंतु कोणीच योगदानाला पुढे होत नाही. याचा अर्थ असा आहे तुमचं म्हणणं हे करा, पण हे सगळं दुसरे आहे ना. बरोबर आहे ना? अशा